शेतकरी कर्जमाफी ही झालेली आहे आणि त्याचा जी.आर. सुद्धा प्रसिद्ध करण्यात आलेला आहे. जी.आर.मध्ये निकष दिलेत, पात्रता दिलेत, अटी दिल्यात. त्यामध्ये कोण पात्र असणार आहे ते त्या जी.आर.मध्ये सविस्तर सांगितलेलं आहे. तर जी.आर. आता आपण थोडक्यात वाचून बघणार आहोत. महत्त्वाचे मुद्दे आहेत ते वाचले तरी तुम्हाला समजून जाईल की कोणते शेतकरी पात्र असणार आहेत. तर पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 दिनांक 2 जून 2026चा हा जी.आर. आहे. त्याच्यामध्ये प्रस्तावना दिलेली आहे. महाराष्ट्रातील शेतकरी राजाच्या ग्रामीण अर्थव्यवस्थेचा एक महत्त्वाचा भाग आहे. जी काही प्रस्तावना आहे ती तुम्ही थोडक्यात वाचून घेऊ शकता. मी इथे कर्जमाफीची घोषणा आहे ती अर्थसंकल्पाचं अधिवेशन झालं 6/3/2026 मार्चमध्ये. तेव्हाच कर्जमाफीची घोषणा ही केली होती, पण त्याचा जी.आर. निघाला नव्हता. आता कोणकोणत्या शेतकऱ्यांना कशा पद्धतीने कर्जमाफी भेटणार आहे त्याचा शासन निर्णय दिला आहे. शासन निर्णय 2/6/2026च्या मंत्रिमंडळ बैठकीत राज्यातील थकबाकीदार शेतकऱ्यांना कर्जमुक्ती व कर्जाची नियमित परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर लाभ देण्याबाबत निर्णय घेण्यात आला आहे. म्हणजे ज्यांनी कर्ज फेडलंच नाही आहे त्यांच्यासाठी कर्जमुक्ती 2 लाखापर्यंत आणि ज्यांनी कर्ज फेडलेलं आहे नियमितप्रमाणे त्यांना 50,000पर्यंत प्रोत्साहनपर लाभ देण्याचा निर्णय. आता ह्या योजनेचा तपशील जो आहे तो पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 असं त्यांनी सांगितलेलं आहे. आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कर्जमुक्ती ज्या शेतकऱ्यांकडील दिनांक 1/4/2019 ते दिनांक 31/3/2025 पर्यंत उचल केलेल्या अल्प मुदत पीक कर्जाची दिनांक 30/9/2025 अखेर थकीत असलेली व दिनांक 31/3/2026 अखेर परतफेड न झालेली एक किंवा अनेक बँकांकडील सर्व कर्ज खात्यावरील एकत्रित थकबाकीची मुदत व व्याजासह अधिकतम रक्कम ₹2 लाखापर्यंत आहे अशा शेतकऱ्यांची जमीन धारणेने क्षेत्र विचारात न घेता त्यांच्या कर्ज खात्यात 2 लाखापर्यंत कर्जमुक्तीचा लाभ देण्यात येईल. म्हणजे कोणत्याही बँकेमध्ये तुमचे कितीही कर्ज असेल 2 लाखापर्यंत वेगवेगळ्या बँकमध्ये असेल तरी कोणत्या 1/4/2019 ते 31/3/2025 पर्यंत 30/9/2025 पर्यंत तुम्ही जर कर्ज फेडलं नसेल तर 31/3/2026 पर्यंत त्याची काही परतफेड झालेली नसेल तर तुम्हाला हे 2 लाखापर्यंत जे आहे ते कर्जमुक्तीचा लाभ मिळणार आहे. तसंच दुसरं सांगितलेलं आहे 1/4/2019 ते दिनांक 31/3/2025 पर्यंत वाटप केलेल्या अल्पमुदत पीक कर्जाचे पुनर्गठन किंवा फेर पुनर्गठन करून मध्यम मुदत कर्जात रूपांतर केलेल्या कर्जामधील दिनांक 30/9/2025 रोजी थकीत असलेल्या व 31/3/2026 अखेर परतफेड न झालेल्या हप्त्यांची मुद्दल व व्याजासह अधिकतम रक्कम ₹2 लाखापर्यंत असल्यास त्याचा कर्जमुक्ती योजनेत समावेश करण्यात येईल. या योजनेमध्ये उपरोक्त नमूद केल्याप्रमाणे पीक कर्ज व पीक कर्जाचे केलेले पुनर्गठित म्हणजे जे फेर पुनर्गठित कर्ज असतं ते 30/9/2025 पर्यंत थकीत असेल, 31/3/26 पर्यंत त्याची परतफेड केलेली नसेल म्हणजे मार्चपर्यंत, तर तुम्हाला त्याच्यासाठी 2 लाखापर्यंत मर्यादेपर्यंत कर्जमुक्तीचा लाभ हा देण्यात येणार आहे. तिसरं म्हणजे ज्या शेतकऱ्यांना यापूर्वी महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना 2019 या योजनेचा लाभ मिळाला आहे अशा शेतकऱ्यांना 1/4/2019 ते 31/3/2025 पर्यंत उचल केलेल्या अल्पमुदत पीक कर्ज व पीक कर्जाचे केलेले पुनर्गठन थकीत हप्त्यांची 30/9/25 अखेर थकीत असलेली अखेर परतफेड न झालेली किंवा अनेक बँकांमधील सर्व कर्ज खात्यांमधील एकत्रित थकबाकीची मुद्दल व व्याजासह एकूण रक्कम 50,000 पर्यंत असल्यास त्यांना या योजनेअंतर्गत ₹50,000 हा जो अधिकतम मर्यादेपर्यंतचा कर्जमुक्तीचा लाभ आहे तो देण्यात येईल. जर त्यांनी ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेचा लाभ घेतला असेल आणि ह्या सगळ्या कर्जाची परतफेड केली असेल तर त्यांना 50,000पर्यंत हा लाभ मिळणार आहे. आता दुसरा आहे OTS. OTS म्हणजे काय? एक वेळ समझोता. तर हे काय आहे? सदर योजनेमध्ये 1/4/2019 ते 31/3/2025 पर्यंत उचल केलेला अल्पमुदत पीक कर्ज खात्याची एक किंवा अनेक बँकांकडील सर्व कर्ज खात्याची मुद्दल व व्याजासह 30/9/25 रोजी थकीत असलेली व 31/3/26 पर्यंत
परतफेड न झालेली एकत्रित थकबाकीची रक्कम 2 लाखांपेक्षा जे जास्त असेल अशा शेतकऱ्याने प्रथम 2 लाखापेक्षा जास्त असलेली जी रक्कम आहे ती बँकेला परतफेड करणं गरजेचं आहे. म्हणजे त्यांचं कर्ज जास्त असेल त्यांना ती बाकीची रक्कम पहिली फेडणं गरजेचं आहे. ती फेडल्यानंतर त्यांना 2 लाख रुपयाचा जो लाभ आहे तो देण्यात येणार आहे. दुसरं म्हणजे सदर योजनेमध्ये 1/4/19 ते 31/3/25 अखेर उचल केलेल्या पीक कर्जाचे पुनर्गठन व फेर पुनर्गठन केलेल्या कर्ज खात्यांपैकी एक किंवा अधिक बँकांकडील सर्व कर्ज खात्यांचा 30/9 पर्यंत थकीत असलेला व 31/3/26 पर्यंत परतफेड न केलेला हप्त्यांची मुद्दल व व्याजासह रक्कम 2 लाखापेक्षा जास्त असल्यास अशा शेतकऱ्यांना प्रथम 2 लाखापेक्षा जास्त असलेली थकीत रक्कम परतफेड करणं आवश्यक आहे. म्हणजे त्यांना सुद्धा जी रक्कम आहे पुढची ती पहिली फेडावी लागेल, नंतर त्यांना 2 लाखापर्यंतचा जो लाभ आहे तो देण्यात येणार आहे. तसेच तिसरं आहे, ज्या शेतकऱ्यांना यापूर्वी महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना 2019चा लाभ मिळाला आहे अशा शेतकऱ्यांनी 50,000पेक्षा जास्त जर शेतकऱ्यांनी त्यांची रकमेपैकी 50,000वरील संपूर्ण थकबाकी बँकांमध्ये जमा केली तर त्यांना 50,000पर्यंत जो लाभ आहे तो मिळणार आहे. आता या ठिकाणी प्रोत्साहनपर लाभ दिलेला आहे. प्रोत्साहनपर लाभ म्हणजे ज्या शेतकऱ्यांनी नियमित म्हणजे 2022-23, सन 23-24 व सन 24-25 या तिन्ही आर्थिक वर्षापैकी कोणत्याही 2 आर्थिक वर्षात जरी पीक कर्जाची उचल करून आर्थिक वर्ष संपल्यानंतर 30 जूनपूर्वी किंवा बँकेच्या प्रचलित नियमानुसार विहित वेळेत यापैकी नंतरची असेल तर त्या दिनांकापूर्वी कर्जाची परतफेड केलेल्या शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर लाभ देण्याच्या हेतूने प्रति शेतकरी 50,000 इतक्या अधिकतम रकमेपर्यंत लाभ देण्यात येईल. तथापि अशा पात्र शेतकऱ्यांनी सन 25-26 व 26-27 या आर्थिक वर्षात अल्पमुदत पीक कर्ज घेतले असेल तर अशा कर्जाची देखील परतफेड करणं अनिवार्य आहे. म्हणजे त्यांनी जर 25-26 आणि 26-27 मध्ये काही कर्ज घेतला असेल तर त्याची पहिली परतफेड करणं गरजेचं आहे. आणि 22-23 आणि 23-24 आणि 24-25 या 3 लगातार वर्षांमध्ये 2 वर्षाची जरी पूर्तता केली असेल तर त्यांना 50,000 जो लाभ आहे तो मिळणार आहे. आता या OTS प्रमाणे लाभ मिळण्यासाठी खालीलप्रमाणे निकष दिलेले आहेत. सदर योजनेचा लाभ देत असताना वैयक्तिक शेतकरी हा निकष ग्राह्य धरण्यात जाईल. म्हणजे शेतकरी या योजनेमध्ये शेतकरी कर्जमुक्तीचा लाभ दिलेल्या शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर लाभ दिला जाणार नाही. म्हणजे ज्यांना 2019 कर्जमुक्तीचा लाभ मिळालेला आहे त्यांना हा प्रोत्साहनपर लाभ दिला जाणार नाही. सदर योजना शेतकऱ्यांनी राष्ट्रीयकृत बँका, खाजगी बँका, प्रादेशिक ग्रामीण बँका, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांकडून घेतलेल्या कर्जास लागू राहील. तसेच प्राथमिक कृषी पतपुरवठा सहकारी संस्थांनी त्यांच्या स्वतःच्या निधीतून वितरित केलेल्या कर्जांना देखील सदर योजना लागू राहील. योजनेच्या निकषानुसार पात्र शेतकऱ्यांचे आधार प्रमाणीकरण करणे तसेच ॲग्रीस्टॅक आधार सामग्री म्हणजे जो फार्मर ID आहे तो प्रत्येक शेतकऱ्याकडे पाहिजेच, कंपल्सरी, तेव्हाच मिळणार आहे. योजनेचा लाभ मिळवण्यासाठी खालील व्यक्ती पात्र असणार नाहीत. म्हणजे महाराष्ट्र राज्यातील विद्यमान किंवा भूतपूर्व मंत्री, राज्यमंत्री हे सगळं वाचून घ्या तुम्ही. केंद्र व राज्य शासनाचे सर्व अधिकारी, कर्मचारी त्यांचं वेतन 25,000पेक्षा जास्त असेल तर त्या व्यक्तीला लाभ मिळणार नाहीये. राज्य सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम उदाहरणार्थ महावितरण, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ, ST महामंडळ ह्याच्यामध्ये आहात आणि 25,000पेक्षा जास्त वेतन असेल तर त्यांना सुद्धा हा लाभ मिळणार नाहीये. शेतीबाह्य उत्पन्नाच्या स्रोतातून आयकर भरणाऱ्यांना म्हणजे शेती तर आहे पण त्यासोबतच दुसरा काही उत्पन्न असेल त्यांचं आणि ते IT रिटर्न भरत असतील त्यांना सुद्धा हा मिळणार नाहीये. निवृत्ती वेतनधारक व्यक्ती ज्यांचे मासिक निवृत्ती वेतन 25,000पेक्षा जास्त आहे त्यांना सुद्धा मिळणार नाहीये. पण माजी सैनिक वगळून म्हणजे जर माजी सैनिक असेल तर त्यांना मिळणार आहे. कृषी उत्पन्न बाजार समित्या, सहकार साखर कारखाने, सहकारी नागरी सहकारी संस्था जे पण काही आहे त्यांचं वेतन समजा 25,000पेक्षा जास्त असेल तर अशा व्यक्तींना सुद्धा मिळणार नाही. आता या योजनेची अंमलबजावणी कशी करणार आहेत त्याच्यासाठी ऑनलाईन जी वेबसाईट काढतील, ऑनलाईन वेबसाईटवरती ज्या काही गोष्टी आहेत त्या सगळ्या तपासून त्याचे ऑनलाईन फॉर्म वगैरे घेतील आणि नंतर ह्या गोष्टीची सुरुवात होईल. अशा पद्धतीने हा GR आहे. GRची लिंक मी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देते. तुम्ही ह्या ठिकाणी तो GR डाउनलोड करून पूर्ण GR आहे तो वाचू शकता. ज्यांच्यासाठी हा व्हिडिओ महत्त्वाचा आहे त्यांच्यासोबत शेअर करू शकता.